पन्हाळा शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांचं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सुद्धा मतदारसंघात वर्चस्व राहिले। त्यांच्या या वर्चस्वाला आव्हान देत डॉक्टर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा झेंडा हातात घेतलाय। आज त्यांनी 7वी जिल्हा परिषद मतदारसंघातून आपला अर्ज दाखल केलाय। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या रणधुमाळीला आजपासून खऱ्या अर्थानं वेग आलाय। पन्हाळा तालुक्याच्या राजकारणावर गेली अनेक वर्ष वर्चस्व असलेले आमदार विनय कोरे आणि त्यांचे पारंपरिक विरोधक यशवंत एकनाथ पाटील यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील यांच्यामध्ये 2019 पासून समझोता एक्सप्रेस सुरू आहे। या समझोता एक्सप्रेसमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये सत्ता केंद्रांचं वाटप कशा पद्धतीनं झालंय याची उघड वाच्यता कधीच झालेली नाही। या समझोता एक्सप्रेस अंतर्गत अमर पाटील यांना गोकुळ दूध संघाच्या संचालक पदाची संधी मिळाली। कोडोली ग्रामपंचायतीत अमरसिंह पाटील, आमदार विनय कोरे आणि डॉक्टर जयंत पाटील यांची एकत्रित सत्ता आहे। आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं सत्ता वाटपाची चर्चा रंगत असतानाच डॉक्टर जयंत पाटील यांनी समझोता एक्सप्रेसला ब्रेक लावलाय। अमरसिंह पाटील हे कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाकडून लढणार की जनसुराज्य शक्ती पक्षाच्या पाठिंब्यावर लढणार हे अद्याप निश्चित नसताना त्यांचे पुतणे डॉक्टर जयंत पाटील यांनी आज 7वे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अर्ज दाखल करत आमदार विनय कोरेंना आव्हान दिलंय। या घडामोडीनंतर आमदार विनय कोरे हे कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अमरसिंह पाटील यांनाच बळ देणार का? जनसुराज्य शक्ती पक्षाकडून यापूर्वी इच्छुक म्हणून तयारी केलेले तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष संजय बजागे, बालाजी उद्योग समूहाचे अमर पाटील बाबा यांच्या नावाचा विचार करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे। कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अमरसिंह पाटील यांची जनसुराज्य शक्ती पक्षाकडून किंवा या पक्षाच्या पाठबळावर उमेदवारी निश्चित मानली तर काका पुतण्यांच्या 2 वेगवेगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघातून वेगवेगळ्या पक्षांकडून लढणार असल्यानं या दोघांसह जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेणार हे बघावं लागेल। सध्या तरी डॉक्टर जयंत पाटील यांनी आमदार विनय कोरेंना त्यांच्या बालेकिल्ल्यात दिलेलं आव्हान चर्चेत आहे।